ए चला तुम्हाला का बँड बाजा बोलू का आता? चला देव पार्टी करायला पाहिजे. देव पार्टी जागीरदार कुठे? चल चल ए चला इकडं. कोण आहे एवढ्या रात्रीचं? हा हॅलो, कोथरूड पोलीस स्टेशन मधून कॉन्स्टेबल शिंदे बोलतोय. हॅलो, हे बघा तुमच्या मुलाला रेव पार्टीत अटक झाली आहे. पण मी आलोच. हे जरा जास्त होतंय एसीपी. माझ्या मुलाला लवकर सोड. एक मिनिट. अरे तू ओळखत नाही मला. तुझ्यासारखे 56 एसीपी खिशात घेऊन फिरतो मी. अरे रायभान निंबाळकर म्हणतात मला. एसीपी ओगले माझी लय ओळख आहे. थांब आत्ता फोन लावतो. 2 तासात तुझी बदली नाही झाली ना तर माझ्या घराण्याचं नाव नाही लावणार मी. झाले का तुझ्या मला धमकी देऊन? अरे माईला मी तुझ्या पोराचा बरबटलेला थोबाडाचा फोटो पेपरवर जर उद्या छापला ना तर खरोखर उद्यापासून घराण्याचं नाव लावायचं बंद करशील तू. कळलं ना तुला? माईला तुझ्या धमक्याची भाषा मला नाही करायची. काय? प्लीज एकदा तरी आमच्या मुलाला भेटू द्या हो साहेब, प्लीज. हो, सगळी फॅमिली तुम्ही एकत्र राहता ना? हो साहेब. आजवर घरात कधी त्याला भेटला नाहीस का तू? भेटतोस ना, मग इथे कशाला झक मारायला भेटायला आलास तू? अजून कोणाला काय विचारायचं का? काय? पण साहेब बराच वेळ झाला, त्यांनी काही खाल्लं पिलं नसेल साहेब. नाही, त्याने काय खाल्लंय की नाही मला माहिती नाही, पण दारू ढोसून आलाय ना म्हणून सरकारी पाहुणचाराला त्याला इथे घेऊन आलोय मी. अजून काय विचारायचं का तुला? पण साहेब त्याचं करिअर बर्बाद होईल. त्याला रेव पार्टीला पाठवत असताना ह्याची अक्कल अगोदर नाही आली तुला? अरे तेव्हा नाही कळलं का तुला? शहाणपणाच्या भाषा आणखीन कोणाला काय विचारायचं असतं तर मला आत्ताच विचारा. कळलं ना? अरे निंबाळकर, इथून पुढे माझ्या कामात जर अडथळा आणायचा प्रयत्न केलास ना घराण्याशिवाय विसरून जाशील, लक्षात ठेव. कळलं ना? हो तुला. साहेब, हे माझे मित्र प्रवीण उजवणे. नमस्कार साहेब. यांना तुमच्याशी थोडं बोलायचंय. काय बोलायचं साहेब? हे माझे मित्र रमेश सावंत साहेब. नमस्कार सर. बोला. साहेब यांच्या मुलाला रेव पार्टीमध्ये अटक झाली आहे साहेब. रेव पार्टी? डोक्यावरती घेऊन नाचू का आता मी यांना? काय करू यांचं? मुलांना सांभाळता येत नाही तर पैदा कशाला करतात हे लोक? पैसे कमवण्याच्या नादामध्ये पोरांना वाऱ्यावरती सोडून देताना लाज नाही वाटत काही लोकांना? साहेब आपला काहीतरी गैरसमज होतोय. तो मुलगा अशातला नाहीये साहेब. नाही, हे बघा, तो तशातला आहे की अशातला आहे मी ह्यातलं काहीच सांगू शकत नाही आता ह्या क्षणाला तरी. ब्लडचे रिपोर्ट झाल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही. सर पण बघा ना प्लीज काहीतरी. आता मी तुम्हाला हात जोडू का? तुम्हाला जे बघायचं उद्या कोर्टामध्ये बघा. केस ऑलरेडी रजिस्टर झालेली आहे. मीच काय वरण त्या मुख्यमंत्र्यांनी जरी फोन केला ना तर मी काहीच करू शकत नाही. कळलं? नाही पण तरी आता हात जोडू का मी तुम्हाला? तुम्ही माझाही वेळ वाया घालू नका, तुम्ही तुमचाही घालू नका. प्लीज या तुम्ही. प्लीज या. रमेश काळजी करू नका, आपण करू. सर तुमचं नाव? रमेश सावंत. सर तुमच्या मुलाला रेव पार्टीमध्ये पकडलंय. एसीपी ओगलेंशी तुमचं काय डिस्कशन झालंय? सर तुम्हाला काय वाटतं रेव पार्टी सारखे प्रकार पेरेंटल निग्लिजन्समुळे होतात? नो कमेंट्स. सर प्लीज सर तुम्ही जर गप्पा बसला तर हे सिद्ध होतं की पेरेंट्स आपली जबाबदारी पूर्ण करत नाहीयेत. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय की मला या संदर्भात काहीही बोलायचं नाहीये. सर पण तुम्ही इतर पेरेंट्सना काय सल्ला द्याल? सर प्लीज सर. मिस्टर सावंत प्लीज. आपण बघितलं की पालक काहीच बोलत नाहीयेत. त्यांचा मुलांशी संवाद अगदीच कमी झालेला आहे. ते दिवस आणि रात्र काय करतायत यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय. एकीकडे आहे पैशांच्या मागे धावणारी पालकांची पिढी आणि दुसरीकडे नशेत धुंद तरुण पिढी. या सगळ्याला जबाबदार कोण? मी खास वार्ताकडून कॅमेरामन सुधांशूसह अरुंधती. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर.
दादा लागली वाट. मालती दादा माई आले. दादा माई नमस्कार. आयुष्यमान भाऊ, सौभाग्यवती भाऊ. माई नमस्कार करते. प्रवास कसा झाला? प्रवास एकदम छान. काय समीर कुठे दिसत नाही? झोपले असतील महाशय. दादा माई. हाय हाय. ड्यूड. हाय, चलिए. माई बसा. ये ये का रे, पण तू झोपला होतास ना? मी हा, मी तर कधीचाच तयार होतो. इनफॅक्ट मी तुम्हाला स्टेशनवर घ्यायला पण येणार होतो, पण बाबांनीच. काय? ठीक आहे. कसे आहात तुम्ही दादा? मी कसा दिसतोय? एकदम फिट अँड फाईन. मग ए पण तू एवढा का वाढलायस रे? नाही ग, तुला असं वाटतंय. समीर काय हे? पाया पड. अगं असू दे ग, असू दे. अरे असून दे काय. हे तुम्ही म्हणजे लाडावूनच ठेवले ना त्याला दादा. म्हणजे त्यांनी मिठी मारली तर चालते, आम्ही मात्र पायाच पडलं पाहिजे. पण पडलायस का आतापर्यंत? आणि आम्ही तरी सुद्धा काही बोललोय का? चुकलो. माई साल्या वेद हेल व यू एवढा उशीर? सॉरी डूड, घरी दादामाई आले होते. जुई कुठे आहे? अरे ये लेट लतीफ, तुझी हिरोईन ऑलरेडी स्टेजवर आहे. ओ जा. वेकअप मैन. अरे चल ना आता लवकर. क्या कर रहे हैं यार? आजा. चल पटकन. चल 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 चल. खड़ा है हमारे सामने, रोके हमारी राह को, नहीं रुकेंगे हम मगर काट दो इस पेड़ को. रुको ना, काटो इस पेड़ को, यही विनती है हमारी. सुन लो इस फरियाद को, इसी में भलाई है हमारी, इसी में भलाई है हमारी. अरे बोल ना. ओके, नहीं काटेंगे. What are you doing? Oh shit. Seriously, come on. Sorry, sorry. What are you doing man? It's not a romantic story. Look at him, what's happening? तुला समीर, तू पण ना.